प्रिया शिंदेंचा कुणबी दाखला बोगस, संतोष साळुंखे यांचा आरोप. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांनी मिळवलेला कुणबी जातीचा दाखला हा पूर्णपणे बोगस कागदपत्रांच्या आधारे आणि प्रशासनावर दबाव आणून मिळवला असल्याचा खळबळजनक आरोप पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी पुराव्यासह जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली असून वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. संतोष साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिया शिंदे यांनी दाखल्यासाठी सादर केलेली वंशावळ मुळातच संशयास्पद आहे. शिंदे यांचे खापरपणजोबा सातारा तालुक्यातील चिंचनेर वंदन येथील असून त्यांचे नाव श्रीपती बाबाजी बर्गे असे आहे. मात्र दाखला मिळवण्यासाठी त्यांनी खटाव येथील गोविंदा बाबाजी बोरगे या व्यक्तीची वंशावळ जोडली असल्याचा आरोप आहे. चिंचनेरचे बर्गे आणि खटावचे बर्गे यांचा एकमेकांशी कोणताही रक्तसंबंध नसताना केवळ राजकीय स्वार्थापोटी हे नाते जोडल्याचा दावा साळुंखे यांनी केला आहे. नमस्कार, मी संतोष तुकाराम साळुंखे, माजी उपसभापती खटाव पंचायत समिती. प्रिया शिंदे यांनी जे काय कुणबीजात प्रमाणपत्र सादर करत असताना जी काय वंशावळ जोडलेली आहे ते पूर्णतः चुकीचे आहे. त्यामध्ये त्यांनी खापरपणजोबा चिंचनेर वंदन हे त्यांचे माहेर आहे आणि त्या ठिकाणी श्रीपती बाबाजी बर्गे हे त्यांचे मूळ सख्खे खापरपणजोबा आहेत आणि त्यांना त्यांचे जे बंधू जोडलेले आहेत त्या ठिकाणी वंशावळीमध्ये गोविंदा बाबाजी बोरगे हे मूळचे खटावचे आहेत आणि ती पूर्णतः खटावचे बोरगे आणि चिंचनेरचे बर्गे यामध्ये तफावत आहे. त्यांचे नातेसंबंध कुठेही त्या ठिकाणी आढळून येताना आम्हाला दिसत नाहीत. त्याचबरोबर जे काय कुणबीजात प्रमाणपत्रासाठी जे काय महसूल पुरावे सादर केलेले आहेत ते पण अपुरे त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतात आणि 16 तारखेला ते ऑफलाईन अर्ज करतात. 18 तारखेला प्रिया शिंदे मॅडम त्या ठिकाणी महसूलचे सर्व पुराव्यासाठी नक्कल प्राप्त करून त्या ठिकाणी एका दिवसामध्ये ही सर्व प्रक्रिया तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाच्या मार्फत त्या ठिकाणी होत असते आणि 20 तारखेला सकाळी ऑफिस सुरू व्हायच्या अगोदर त्या ठिकाणी दाखला ऑनलाईन जातीचा कुणबी जातीचा प्रमाणपत्राचा ऑनलाईन दाखला होतो आणि प्रांत अधिकारी सातारा हे 9:53 त्या ठिकाणी ऑफिस सुरू व्हायच्या अगोदरच त्या ठिकाणी दाखला देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही सगळी खटाटोप फक्त न फक्त जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवायचं होतं त्यासाठीच प्रशासनानं आणि सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी एक पदाचा गैरवापर करून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा कागदपत्रांची छाननी न करता त्या ठिकाणी कुणबी जातीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिलेलं पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर एक वैभवजी मी एक मुद्दा त्या ठिकाणी विशेष नमूद करू इच्छितो की जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अर्ज भरते वेळी त्यांनी प्रिया शिंदे मॅडमांनी अर्ज अध्यक्षपदाचा 11:19 त्या ठिकाणी सादर केलाय. त्याच्यावरती कलेक्टर जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेबांची सुद्धा सही आहे आणि जो काय कुणबीजात प्रमाणपत्र काढलं आणि जो काय कुणबीजात प्रमाणपत्राचा अहवाल प्राप्त व्हावा यासाठी जात पडताळणी ऑफिसला एक पत्र देणं ऑनलाईन बंधनकारक असतंय. ते पत्र वैभवजी त्या ठिकाणी 11:30 वाजता त्या ठिकाणी ऑनलाईन दिलेलं आहे. पण जिल्हा अधिकाऱ्यांनी कशाच्या आधारावरती ते जातीचं प्रमाणपत्र स्वीकारून की जेणेकरून जात पडताळणीची पावती नसताना ते स्वीकारले असं आमच्या त्या ठिकाणी निदर्शनास येतात आणि त्याचे आमच्याकडे पुरावे देखील आहेत. निश्चितपणे ही जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी जी काही कुणबी जात प्रमाणपत्र काढून प्रिया शिंदे या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत ही लोकशाहीची खून आहे आणि खरंच त्या जर कुणबी असतील तर त्यांना दाखला देणं आमचं काय हरकत नाही, परंतु चुकीच्या कागदपत्राच्या आधारावरती दाखला मिळवणं हा एक शासनाच्या नियमांची पायमल्ली या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. मागणी काय? आमची मागणी आहे की लवकरच या आम्ही जात पडताळणी आयुक्तांच्याकडे आम्ही या विरोधात न्याय मागितलेला आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी आमची तात्काळ सुनावणी लावून आमचे म्हणणे सादर करतो आम्ही आणि त्यामध्ये जे काय दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून आम्हाला तात्काळ न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला न्यायालयामध्ये जावे लागेल.